आणि मुंबईमधल्या मोनोरेलला आता तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे। मोनोरेल अत्याधुनिक सुविधांसह पुन्हा एकदा येणार आहे। 20 सप्टेंबर पासून मोनोरेलला स्थगिती दिली जाणार आहे। स्थगितीचा काळ किती महिन्यांचा असेल याबद्दल मात्र कोणतीच स्पष्टता अद्याप नाही आहे। दिवसांपासून आपण पाहतोय की मुंबईकरांची हीच मोनो जी आहे ती वारंवार चर्चेत असलेली आपल्याला पाहायला मिळायची आणि त्यामुळे 20 तारखेपासून अनिश्चित कालावधीसाठी मोनो जी आहे ती बंद करण्याचा निर्णय MMRDAच्या वतीने घेण्यात आलेला आहे। ही आपण जी उभी आहोत ही आपल्याला जे समोर दिसते ही आपली नवी मोनो आहे। 360 डिग्री मध्ये फिरणारा CCTV प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आणि याचं थेट कंट्रोल जे आहे तो जो मोनोचा लोको पायलट असेल याच्या संपूर्ण त्याच्यापर्यंत कंट्रोल असं 500हून अधिक प्रवासी जे आहेत ते ह्या नवीन मोनोमधून जाऊ शकतात। मेड इन इंडिया आणि मेक इन इंडियाचं जे एक उदाहरण जे आहे जे आतापर्यंत आपल्याला देताना अनेक घोषणा ज्या होत होत्या त्या घोषणेचं एक चांगलं परिपक्वता जी आहे ती ह्या मोनोमध्ये आणण्याचा प्रयत्न जो आहे तो MMRDAच्या वतीने करण्यात येतोय। 20 तारखेपासून जुनी मोनो बंद होणार आहे। ही नवी मोनो जी आपण पाहतोय ती कधी सुरू होणार याबाबत अजून MMRDA कडून स्पष्टता देण्यात आलेल्या नाही, परंतु नवीन मोनो कधीपर्यंत सुरू होईल याची उत्कंठा जी आहे आता मुंबईकरांना लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन अमित चिगवणसह निवृत्ती बाबर, DV9 मराठी, मुंबई।